आज आपल्या या भागात मी नैसर्गिक संसाधने, जैविक विविधता, मूल्य आणि सेवा याबद्दल थोडी आपल्याशी चर्चा करणार आहे. मी आदिती समीर. आज आपल्या ब्लॉक नंबर 2 BEAVE 181 या विषयाच्या 6व्या धड्याबद्दल म्हणजेच जैविक विविधता, मूल्य आणि सेवा याबद्दल चर्चा करणार आहोत. या धड्याचं स्वरूप जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला जैवविविधता म्हणजे काय, जैविक विविधतेचे स्तर कुठले कुठले असतात, त्याची मूल्ये कुठली कुठली आहेत, किंवा भारत हा आपला अतिशय मोठी किंवा बहुविध असं म्हणता येईल याला अशी जैवविविधता असलेला देश असं का म्हणलं जातं, या सगळ्यांची चर्चा अतिशय विस्तृतरित्या करणार आहोत. त्याचप्रमाणे काय धोके आहेत आणि मानव आणि वन्यजीव संघर्ष हे जे आपल्याला फार आजकाल सर्वसाधारणपणे दिसून यायला लागलेला आहे. वनांना लगतच्या गावांमध्ये आपल्याला हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. त्याची कारणं काय, त्याच्या मागे काय मोठा भाग असा लपलेला आहे आणि त्याच्यामधून आपण बाहेर कसं पडू शकतो किंवा काय पद्धतीने आपण त्याच्यापासून माणसाला आणि प्राण्यांना दोन्हीला आपण थांबवू कसं शकतो हेही आपण बोलू पुढच्या काही भागांमध्ये. आजच्या या भागामध्ये आपण जास्त चर्चा करणार आहोत ती जैविक विविधतेची किंवा जैवविविधतेची, आणि यामध्ये सुद्धा त्याचे स्तर, त्याची मूल्ये आणि भारत हा बहुविध जैवविविधता असलेला देश असं का म्हटलं जातं याबद्दल जास्त चर्चा. परत एकदा आठवण, आपण इथे नैसर्गिक संसाधने ब्लॉक नंबर 2 बघतोय, BEAVE 181 चा, आणि त्याच्यातलं युनिट नंबर 6 म्हणजेच या ब्लॉक मधलं युनिट नंबर 3 जैविक विविधता, मूल्ये आणि सेवा याबद्दल आज चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जैविक विविधता, मूल्य आणि सेवा. आता ह्याची जेव्हा व्याख्या बघितली जाते किंवा जैविक विविधतेबद्दल आपण जेव्हा जास्त विचार करतो तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या सजीव सृष्टीमध्ये एक अमूल्य ठेवा आपल्याला दिला गेलेला आहे, निसर्गाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे, आणि त्याची विविधता किंवा त्याचं वैविध्य आणि त्याची व्याप्ती ही इतकी प्रचंड आहे, त्याला खरं म्हणजे एका शब्दात असं बांधणं शक्य होत नाही, परंतु त्याला जैविक विविधता किंवा जैवविविधता असं म्हणता येईल. आता याबद्दल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत, तीही आपण बघूया. दोन वेगवेगळ्या इथे गोष्टी आहेत, एक जैव विविधता आहे आणि एक जैविक विविधता आहे, त्याही आपण बघूया. परंतु जैव विविधतेमध्ये सर्वसाधारणपणे सजीवांच्या सगळ्या प्रजाती म्हणजे सर्व प्रजाती, त्यांची जनुके म्हणजे अनुवांशिक जी जेनेटिक्स येतात किंवा त्याला आपण मराठीत जनुके असं म्हणतो ते, आणि मग त्यावर आधारित असलेली त्यांची परिसंस्था, ह्या सगळ्यांचा अभ्यास हा जैविक विविधतेमध्ये समाविष्ट होतो. आता असं म्हणता येईल आपल्याला की, पुढे बघूया, असं म्हणता येईल आपल्याला की सजीव सृष्टीची विविधता म्हणजेच जे कोणी सजीव सृष्टीत आहेत किंवा जे कोणी आपल्या पृथ्वीवर आहेत त्या सर्वांचा सर्वसमावेशक असा अभ्यास किंवा व्याप्ती म्हणजे जैविक विविधता किंवा जैवविविधता. आता ह्याचा इंग्लिश शब्द आहे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. आता जेव्हा आपण बायोलॉजिकल डायव्हर्सिटी असं म्हणतो तेव्हा हा शब्द पहिल्यांदा 1980 मध्ये थॉमस लव्हजॉय यांनी वापरला होता, आणि ते असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक म्हणजे अति सूक्ष्म ते अति महाकाय अशा दोन्ही किंवा या दोन्हीच्या मधल्या सर्व सजीवांचा इथे विचार केला गेलेला आहे. आता बायोडायव्हर्सिटी आणि बायोलॉजिकल डायव्हर्सिटी असे हे दोन महत्त्वाचे इंग्लिश शब्द आहेत. ज्याला बायोलॉजिकल डायव्हर्सिटी मध्ये जैविक विविधता असा शब्द इथे वापरला गेलाय आणि बायोडायव्हर्सिटी मध्ये जैवविविधता असा शब्द वापरलेला आहे. आता बायोडायव्हर्सिटी हा शब्द पहिल्यांदा E.O. विल्सन यांनी वापरला होता, आणि म्हणूनच असं आपल्याला म्हणता येईल की बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधता याची व्याप्ती फार मोठी आहे,
जैवविविधता आपण थोडीशी त्याची व्याप्ती जी आहे ती जनुकीय किंवा प्रजातींमधील वेगवेगळी बघू शकतो किंवा परिसंस्थेतील एकत्रित विविधतेला आपण जैवविविधता असं म्हणू शकतो. आणि आपल्याला हे सहज लक्षात येतं, जर आपण चित्रात इथे बघत असाल तर आपल्या सहज लक्षात येईल की प्रत्येक सजीवाचा विचार करायचा म्हणजे निव्वळ माणसाचाच नाही, तर त्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्व प्राणी, पक्षी आणि वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि अतिसूक्ष्म जीव, अतिमहाकाय जीव, समुद्रातले प्राणी पक्षी, सॉरी समुद्रातले प्राणी, आकाशातले पक्षी, या सर्वांचा विचार हा जैवविविधतेमध्ये आपण नक्कीच करतो. आता हे काही सगळं एकदम उत्पन्न झालेलं नाहीये आणि म्हणूनच याला एक फार मोठा इतिहास आहे. म्हणजेच आपण असं म्हणतो इथे की 3000 दशलक्ष वर्षांचा हा प्रवास आहे. याच्या उत्क्रांतीमुळे आपल्याला हे स्वरूप आजचं जे जैवविविधतेचं आहे ते आपल्याला दिसतंय. आणि ही जी जीवसृष्टी आहे ती अतिशय सशक्त अशी म्हणता येईल किंवा कार्यक्षम असं म्हणता येईल. आणि सशक्त आणि कार्यक्षम असलेल्या जीवसृष्टीवरच आपण अवलंबून राहू शकतो किंवा आपलं अस्तित्व, माणसाचं अस्तित्व हे या गोष्टीवरच फक्त अवलंबून आहे. तसं बघायला गेलं ही एक पूर्ण प्रणाली आहे किंवा आपण म्हणतो ज्याला प्रोसेस आहे, प्रणाली आहे, अतिशय स्ट्रॉंग म्हणजे प्रबळ अशी प्रणाली आहे. आणि मागच्या भागातही आपण हे बघितलं थोडं वनांबद्दल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा, की या सगळ्या गोष्टीला आपण सांस्कृतिकरित्या किंवा धार्मिकरित्या हे फार जवळून जोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून निसर्गातील या विविधतेचं पूजन आपण नेहमीच करत आलेलो आहोत. आता ह्या सगळ्याचा आपल्या आयुष्यातील फार मोठा हिस्सा किंवा ही प्रक्रिया जी आहे विकासाची, त्यामध्ये आपल्याला जैवविविधतेचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो आणि त्याचा अभ्यास आज आपण इथे पुढे करणार आहोत. चला तर मग अजून थोडंसं पुढे जाऊया. आता जैवविविधतेमध्ये जर आपण बघायचं झालं, अभ्यास करायचा झाला फार मोठ्या प्रमाणावर, तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की मागच्या स्लाइडमध्ये, मी परत एकदा एक स्लाइड मागे जाते, या स्लाइडमध्ये मी जे चित्र वापरलेलं आहे हे चित्र आपल्या भारत सरकारने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या वार्षिक अहवालामध्ये. अतिशय सुंदर असं हे कोलाज पद्धतीचं चित्र आहे जिथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या बायोडायव्हर्सिटीज किंवा जैविक विविधता ह्या दिसून येतात. जरूर हे अहवाल बघा, त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावर अतिशय डिटेलमध्ये किंवा अतिशय खोलात जाऊन त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. कुठल्या कुठल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा इथे अभ्यास करून हे लिहिले गेलेले आहेत तेही तुम्हाला इथे दिसतं. रिमोट सेन्सिंग, GIS यासारखी टेक्निक्स किंवा यासारखी तंत्रज्ञान वापरून त्यांनी त्याची रेझोल्युशन सुद्धा आपल्याला समजावून सांगितलेली आहेत. जरूर वाचा, हे उपलब्ध आहेत आपल्याला आपल्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज वर. आणि इथे आपल्याला ई बुक्स मध्ये आपल्याला हे अहवाल जरूर बघायला मिळतील. आता जर आपण पुढे गेलो तर त्या दुसऱ्या आपल्या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकता एक फार सुंदर हॉर्नबिलचं चित्र आहे. आता हा हॉर्नबिल कुठे असतो, त्याची मुख्य वैशिष्ट्य काय हे जरूर शोधा. परंतु मी थोडीशी तुम्हाला हिंट देते की थोडीशी एक छोटीशी त्याबद्दलचा विचार इथे प्रस्तुत करते की आपल्या ईशान्य भारतामध्ये हे फार मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि त्यांच्या नावाने एक खूप मोठा सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी इथे भरतो, ईशान्य भारतात भरतो. पर्यटनाला अतिशय उपयुक्त असलेला हा हॉर्नबिल पक्षी, हॉर्नबिल फेस्टिवल हा आपल्याला सेलिब्रेट करायला मोटिवेट करतो किंवा आपल्याला प्रेरणा देतो. तर असे हे सांस्कृतिक कार्यक्रम जे आपल्या निसर्गाशी फार जवळ अतिशय जवळीक साधून निसर्गाशी हे असे आपण साजरे करत असतो. तर ह्याचा अभ्यास करताना निश्चितच फार मनोरंजक अशा गोष्टींची चर्चा इथे आपल्याला नक्की करता येईल. आता पहिल्या भागात जर आपण या स्तरांच्या बघितलं, जैविक विविधतेच्या किंवा जैवविविधतेच्या प्रामुख्याने जे 3 स्तर आहेत त्यातल्या पहिल्या स्तरामध्ये जर आपण बघितलं तर जनुकीय जैविक विविधता हा सगळ्यात मोठा भाग आपल्याला बघता येतो. आता तुम्ही बघितलं असेल मित्रमैत्रिणींनो की माणसांमध्ये सुद्धा अनुवांशिकतेमुळे फार फरक पडत असतात.
म्हणजे एखाद्या एखाद्या व्यक्तीचे आई वडील किंवा पेरेंट्स हे अतिशय गोऱ्या रंगाचे असतील तर त्यांचे साहजिकच मुलं बाळ ही गोरी होतात, किंवा थोडीशी सावळी असतील तर त्याप्रमाणे पुढच्या पिढीमध्ये अनुवांशिक फरक हे घडत जात असतात. परंतु त्याचप्रमाणे आपल्याला मिळणाऱ्या त्यांच्या अ, जे त्यांच्याप्रमाणे जे आपले गुणधर्म आहेत, जे आपले गुणधर्म बदलत असतात, किंवा जसं बुद्धिमत्ता आहे, किंवा आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की कधी कधी अतिशय दुर्दैवाने काही आजारही यामध्ये समाविष्ट होतात. तर जैविकतेची आपल्याला दिसत येते. आता हे जनुकीय जैवविविधता फक्त माणसांमध्ये असते का? तर मुळीच नाही. तर ती सर्व प्राण्या-पक्ष्यांमध्ये आपल्याला दिसून येते. कित्येकदा तर असं दिसून येतं की विशेष भागांमधील जनुकीय जैवविविधता ही आपल्याला वेगवेगळी शोधून काढता येते, बघता येते, आणि अतिशय छोट्या-छोट्या नोंदींमधून आपल्याला ती नक्की खोलवर तपासता येते. आता जेव्हा आपण जैविक किंवा जनुकीय जैवविविधतेचा फार खोलात जाऊन अभ्यास करतो, तेव्हा असं म्हणता येईल की एखाद्या प्रजातीच्या सजीवामधील जे अनुवंशिक फरक घडत असतात, ते म्हणजे जनुकीय जैवविविधता होय. परंतु अजूनही त्याच्यामध्ये थोडासा जास्त खोलात जाऊन विचार केला तर संपूर्ण जीन्स किंवा जेनेटिकचा जो अभ्यास आहे किंवा जनुक जे असतात ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, आणि गुणसूत्राच्या रचनेमध्ये हा फरक पडत असतो प्रत्येकाचा. आणि म्हणून जनुकीय विविधतेमुळे जनसंख्येला पर्यावरणाशी जुळवून घेणं हे सोपं जातं. म्हणजेच आपल्याला अनुवांशिकतेमध्ये जर काही फरक पडत गेले किंवा घडत गेले तर ते आपल्याला पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी जास्त मदत करतात असं दिसून आलंय. आता यामध्ये कुठेचे तर काही विविधता या अतिशय पटकन अशा ओळखता येतात, किंवा ज्याला म्हणता येईल ऑब्झर्व करता येतात, किंवा आपण त्या नक्की नोंदी त्याच्या करू शकतो. त्या म्हणजे काही आकार आहेत, काही चवी आहेत, काही रंग आहेत, वास आहेत. आता या सगळ्याच्या जर आपण मांडणी केली किंवा ज्याचे टेबल तयार केली तर आपल्याला असं दिसतंय की निव्वळ माणसाच्याच नाही किंवा प्राणी पक्ष्यांच्याच नाही तर वनस्पतीच्या जनुकीय जैवविविधतेमुळे सुद्धा हे प्रकार किंवा हे अ, वैविध्यपूर्ण असं आपल्याला जग हे नक्की दिसून येतं. पिकांच्या नवीन नवीन प्रजाती, किंवा जिथे आपण पाळीव प्राण्यांच्या नवीन पैदाइशी म्हणतो, किंवा काही गुणसूत्रांमध्ये मुद्दाम बदल केला जातो नवीन पिकं किंवा नवीन पाळीव प्राण्यांच्या नवीन जाती निर्माण करण्यासाठी. यासाठी याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग हा मेडिकल सायन्स मध्ये हा केला जातो. आता जर आपण थोडंसं पुढे जाऊन बघितलं तर प्रजातींमधील जैवविविधता. आता प्रजातींमधील जैवविविधतेला इंग्लिश शब्द आहे स्पीसीज बायोडायव्हर्सिटी. आता हे जेव्हा स्पीसीज बायोडायव्हर्सिटी म्हणतो तेव्हा विशिष्ट प्रदेशातील प्रजातींमधील विविधता इथे आपल्याला मुबलक प्रमाणात दिसून येते, विशाल प्रमाणात विपुलता दिसून येते ही. आणि ही विशिष्ट भागामध्ये जी आपल्याला जैवविविधता दिसते किंवा वेगवेगळ्या प्रजातींमधील विविधता दिसते, तिला आपण प्रजातीय विविधता असं म्हणतो. आता हे विशिष्ट प्रदेश म्हणजे काय? तर हे विशिष्ट प्रदेश हे आपल्याला एखाद्या जातीच्या किंवा एखाद्या प्रकारच्या प्राण्याची, पक्षाची किंवा वनस्पतीची ही कारण देत असतं की का ही एक वनस्पती किंवा का हा प्राणी अमुक अमुक प्रदेशातच आपल्याला सापडतो, दुसरीकडे सापडत नाही. आणि हे वैशिष्ट्यपूर्ण असं जे त्याचं हवामानाशी किंवा तिथल्या मृदेशी किंवा तिथल्या वनांशी एक अतिशय सुंदर असं नातं निर्माण झालेलं असतं. ते नेमकं काय आहे ते आपल्याला इथे प्रजातींमधील जैवविविधतेमध्ये नक्की नक्की दिसून येतं आणि अभ्यासही करता येतो. आता नैसर्गिक उत्क्रांती होत गेल्यामुळे असं म्हणतात की इतक्या विविध प्रकारच्या प्रजाती निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे की गलापागोस सारख्या बेटांवर याचा विशेष करून अभ्यास चालतो, कारण गलापागोस सारख्या आयलंडमध्ये किंवा बेटांवरती जे विषुववृत्ताच्या अतिशय जवळ आहे तिथे आपल्याला ह्या डेव्हलपमेंटच्या किंवा विकासाच्या स्तरांनुसार प्राण्यांमध्ये घडणारे बदल हे फार सुंदर अभ्यासता येतात. आता डार्विनचा सिद्धांत इथे आपल्याला अभ्यासता येतो. आता पुढे जसं झालं तर परिसंस्था जैवविविधता म्हणजे इकोसिस्टीम बायोडायव्हर्सिटी. आता यामध्ये
असं म्हटलं जातं की या परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. आपण पहिल्यापासूनच नदी एक परिसंस्था बघितल्या किंवा जल परिसंस्था बघितल्या, वन परिसंस्था बघितल्या, मृदांच्या परिसंस्था वेगवेगळ्या बघितल्या. तर ह्या पद्धतीने जर आपण विचार केला त्याचा, तर काही गवताळ प्रदेश आहेत, जंगलं आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, समुद्र आहेत. ही काही थोड्या परिसंस्थांची उदाहरणं आहेत आणि परिसंस्थांमधील विविधता इथे फार पटकन आपल्याला आढळून येते किंवा दिसून येते. आता वेगवेगळ्या हवामानामुळे, भौगोलिक रचनांमुळे हे आपल्याला फरक दिसत असतात. परंतु जर आपली पुस्तिका अभ्यासाची ही नीट अभ्यासली, तर आपल्याला हे चित्र नक्की त्याच्यात सापडेल. पुढच्या स्लाइडवरचं चित्र जे मी याच्यात दाखवलंय तुम्हाला, जिथे तुम्हाला दिसेल की सस्तन प्राण्यांचे जगभरामध्ये 4,500 प्रकार आपल्याला आढळून येतात. किंवा जर आपल्याला पक्ष्यांचे बघायचे असतील तर 10,000 वेगवेगळ्या प्रजाती पक्ष्यांच्या आपल्याला सहज ओळखता येतात. म्हणजे बघा किती विपुल प्रमाणावर, माफ करा, किंवा वैविध्यपूर्ण असं आपल्याला इथे सगळी जडणघडण ही दिसत असते. आता पुढे जाऊन बघायचं झालं तर उभयचर किंवा सरपटणारे प्राणी जे आहेत ते साधारण 12,000 वेगवेगळ्या प्रजातींचे आपल्याला या जगात दिसून येतात. तसंच माशांचे प्रकार बघितले तर 22,000 किंवा ज्यांना पाठीचा कणा आहे असे पृष्ठीय जर जीव बघितले तर साधारण 4 लाख वेगवेगळ्या प्रजाती त्यांचे दिसून येतात. कीटकांच्या प्रजाती तुम्ही बघितल्या तर 9,60,000 प्रजाती कीटकांच्या आपल्या या भूतलावर आहेत. त्याचप्रमाणे जर पुढे जर गेलो आपण तर विविध प्रकारच्या वनस्पती, जवळजवळ 2,70,000 प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसू शकतात. त्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या बुरशांचे किंवा वेगळ्या बॅक्टेरियाचे जर प्रकार बघितले तर 70,000 वेगवेगळ्या बुरशा आपल्याला अभ्यासाला येतात. म्हणजे किती भरपूर, हा शब्द सुद्धा अतिशय कमी पडेल, अशा वैविध्यपूर्ण अशा जगात आपल्याला राहायला मिळतंय. हे आपलं केवढं मोठं नशीब आहे. किती वेगळ्या प्रकारचे जीव आपल्या आजूबाजूच्या परिसरात गुण्या गोविंदानं नांदत असतात आणि हे आपल्या लक्षात येत नाही किंवा किंबहुना आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्षच करतो. आता जेव्हा आपण विविध देशांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की जवळजवळ 17 वेगवेगळे देश हे जैवविविधता, बहुविध जैवविविधता असलेले देश म्हणून ओळखले जातात. आता बहुविध जैवविविधता म्हणजे नेमकं काय, तर ज्याला इंग्लिशमध्ये हॉटस्पॉट असं म्हणतात किंवा मेगा बायोडायव्हर्सिटी रिजन्स किंवा बहुविध प्रदेश असं म्हटलं जातं यांना. म्हणजेच तिथे ह्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणावर आपल्याला जीवविविधता ही दिसून येते किंवा इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी हे आपल्याला सहज ओळखू येतात. आता मी तुम्हाला थोडंसं जर उदाहरण द्यायचं झालं तर ब्राझील हा देश असा आहे की जिथे आपल्याला असंख्य प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या जाती या प्राणी, पक्ष्यांच्या आणि माशांच्या या दिसून येतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला ब्राझीलमध्ये पिराना हा मासा सापडतो किंवा अनाकोंडा हा मोठ्याच्या मोठा साप आपल्याला अमेझॉन नदीच्या खोऱ्यात सापडतो किंवा अजून त्याच्या पुढे जाऊन म्हणायचं झालं तर मोठाली फळं किंवा फळांच्या बिया, कडक अशी कव्हरं तोडून खाणारे हॉर्नबिल सारखे पक्षी आपल्याला नक्की, किंवा मकाव सारखे असे पोपट आपल्याला नक्की ब्राझिलियन टेरिटरीमध्ये किंवा ब्राझिलियन प्रदेशामध्ये हे दिसून येतात. आता हे झालं प्राणी पक्ष्यांबद्दल. परंतु जर आपण ब्राझीलचे वनस्पतींमधील जैवविविधता बघितली तर ब्राझिलियन फॉरेस्ट किंवा ब्राझीलमधल्या जंगलासारखं जंगल हे दुसरीकडे कुठेच नाहीये. इतके प्रचंड त्याच्यामध्ये आपल्याला अनोख्या वनस्पती किंवा वेगवेगळ्या वनस्पती सापडतात आणि घनदाट अरण्य आजही या प्रदेशात उपलब्ध आहे. जिथे आपण असं म्हणतो की हा घनदाट प्रदेश व जंगलाचा प्रदेश हा जैवविविधतेला सांभाळून ठेवलेला आहे या प्रदेशाने. म्हणजे हे तर 5 नंबरचं झालं. मेक्सिको आहे, कोलंबिया आहे, इक्वेडोर आहे, ब्राझील आहे, पेरू आहे. आता ही जर तुम्ही नावं बघितली तर तुमच्या सहज लक्षात येईल की मी साऊथ अमेरिकेबद्दल जास्त बोलतेय. म्हणजे सेंट्रल, मध्य आणि दक्षिण अमेरिका ही आपल्याला ही जैवविविधता देणारे देश हे
देत आहे. बघा बरं तुम्ही, पहिले काही देश तर तिथलेच आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर चीन आहे, भारत आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे. म्हणजेच आपण मग एशियन टेरिटरीकडे किंवा एशियन भूभागाकडे वळतो. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आहे, USA आहे, फिलिपिन्स, व्हेनेझुएला, कॉंगो आहे परत. तर या सगळ्या देशांचा आपल्याला अभ्यास हा नक्की मेगा बायोडायव्हर्सिटीमध्ये हा करता येतो, किंवा 17चे बहुविध हॉटस्पॉट ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे रिजन्स किंवा प्रदेश आपण शोधलेले आहेत ते आपल्याला इथे नक्की अभ्यासता येतात. थोडंसं पुढे जाऊया. आता भारतात नेमकं विशेष काय आहे, किंवा भारत हा हॉटस्पॉट असं का म्हणलं जातं, किंवा काही ठिकाणी त्याला अतिसंवेदनशील प्रदेशांची क्षेत्र असं म्हणलं जातं. त्याचं नेमकं काय फरक आहे त्याच्याकडे आपण थोडंसं आता लक्ष देऊया. तर भारत तुम्हाला माहिती असेल तर निव्वळ जैवविविधतेमध्ये नाही तर सांस्कृतिक विविधते असलेला सुद्धा देश आहे. म्हणजे मला तर असं नक्की नमूद करावं असं वाटतं की आपला देश हा एकमेव असा देश असेल की जिथे इतक्या प्रकारच्या भाषा, इतक्या प्रकारचे लोक, इतक्या प्रकारच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक गुण्या गोविंदाने राहत असतात, जिथे एवढी अतिप्रचंड जैवविविधता आपल्याला उपलब्ध आहे. ते झालं संस्कृतीचं किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीचं. परंतु आपण जेव्हा जगातील जैवविविधता बघत असतो, बहुविध जैवविविधता बघत असतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की भारत हा प्रत्येक स्तरावर आपल्याला एक वेगळं उदाहरण देतो. आणि हे लहानपणापासून आपण अभ्यास करत आलेलो असतो, पण आता आपल्याला असं लक्षात येईल की त्याचा प्रत्येक भाग, त्याची निर्मिती, भौगोलिक निर्मिती, त्याची मृदा निर्मिती, त्याच्यामध्ये असलेलं किंवा तिथे असलेलं हवामान, हे सगळं 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 बदलतं. आणि हे सगळं बदलतं त्याच्या अक्षांश आणि रेखांशाच्या खेळामध्ये. आता जर तुम्ही बघितलं तर विश्ववृत्तापासून लांब जाता जाता सगळ्या प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात. आता यामध्ये खूप खोलवर जाऊन अभ्यास केला होता रॉजर्स अँड पार्मर यांनी, आणि त्यांनी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये 1988 मध्ये हे 10 जैव भौगोलिक विभाग भारताचे हे मांडले. आणि हे भाग कुठले ते आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. परंतु पुढे जाण्याआधी मी तुम्हाला आठवण करून देते, मागच्या एका भागात आपण असा विचार केला होता की पश्चिम घाट जो आहे, म्हणजे जो सुरू होतो अगदी महाराष्ट्र किंवा थोडासा गुजरात सुद्धा म्हणता येईल, अशा पद्धतीने जर आपण ही आपल्याला दिसून येत नाही. ह्या दोन भागांमध्ये असे कितीतरी प्राणी पक्षी आढळतात जे जगात कुठेही सापडत नाही. दुर्दैवाने असं लक्षात आलेलं आहे की जगातील जे कुठले हॉटस्पॉट किंवा बहुविध जैवविविधता असलेले प्रदेश आहेत, तिथले 70% हे ऱ्हास आपल्याला किंवा त्यांच्या विविधतेमध्ये झालेला ऱ्हास जवळजवळ 70%, आणि आपण त्या प्रजाती परत मिळवू शकत नाही. आणि म्हणून आपण होणारा ऱ्हास हा तत्परतेने थांबवून त्याच्याबद्दल जास्त काम हे करणं अपेक्षित आहे. चला आता मग पुढे जाऊया, थोडंसं जास्त अभ्यास करूया या सगळ्या वेगवेगळ्या भागांचा, जिथे आपल्याला पर्यावरणाचा समतोल न बिघडू देता किंवा ऱ्हास न होऊ देता आपण पुढे जाण्यासाठी किंवा शाश्वत विकासासाठी आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. नैसर्गिक पर्यावरणाच्या कार्यक्रमावर किंवा कार्यावर आपल्याला विपरीत परिणाम होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला आपली जैवविविधता ही नक्की संवर्धन करून ही मॅनेज किंवा ज्याला आपण म्हणतो की त्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने करता येतं. आता त्याच्या पुढे जाऊन जर आपण असं म्हटलं की याचा अभ्यास आपल्याला कसा करता येईल, तर तुम्ही जर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा पुढे अभ्यास करणार असाल तर तुम्हाला 2 महत्त्वाची मासिकं किंवा 2 महत्त्वाचे आपली जर्नल्स ज्याला म्हणता येईल माहितीच असतील तरी परत सांगते, जी मराठीतही उपलब्ध आहेत. योजना आणि कुरुक्षेत्र असे हे 2 फार मोलाचे आपल्याला स्त्रोत हे आपल्याला मिळू शकतात. आपल्याला ह्याचा अभ्यास जास्त करायचा असेल तर अगदी नक्की अभ्यास करून सांगायचं झालं तर सप्टेंबर ऑक्टोबर 2020
22 मध्ये आपल्याला जैवविविधतेवर किंवा इकोसिस्टीम्सवर योजनेचा आपला भाग हा दिसून येतो. तुम्ही जरूर वाचा, बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग मांडलेले आहेत. किंवा नॉर्थ ईस्ट किंवा जे पूर्व हिमालय आहे त्याच्याबद्दलही कुरुक्षेत्र तसंच योजनेचे काही भाग हे आपले पब्लिश केलेले आहेत. भारत सरकारने हे विनामूल्य ई व्हर्जनमध्ये किंवा ऑनलाईन व्हर्जनमध्ये आपल्या वेबसाईटवर दिलेले आहेत. जर तुम्ही विकत घ्यायचं म्हणलं तर ते 20 ते 25 रुपयापेक्षा जास्त महाग नाहीत. जरूर बघा, वाचा आणि आपल्याला अतिशय खोलात जाऊन या 2 प्रभागांची माहिती ही निश्चित मिळवता येईल. खूप सोपे सोपे रिसोर्सेस असतात, पण कितीदा आपल्याला ते लक्षात येत नाही. चला पुढे जाऊया. हा, तर हे 10 भौगोलिक विभाग कुठले आहेत? तर एकीकडे मी इंग्लिश नावांची लिस्ट दिली आणि दुसरीकडे त्याचं मराठी भाषांतर केलं. जर आपण बघितलं तर हे मराठी भाषांतर आपल्याला काही वेळा कठीणही वाटेल, कारण हिमालयाच्या पलीकडील असं त्याला म्हटलं जातं, जिथे आपण ट्रान्स हिमालय असं पटकन म्हणतो. त्यामुळे तुम्हाला जे पटकन अभ्यासता येईल असं असे शब्द वापरा. परंतु हिमालयाच्या पलीकडील हा जर थोडासा क्लिष्ट भाग आपण इथे नक्की बघूया. दुसरा भाग आहे द हिमालयन्स, म्हणजे हिमालयीन सगळा प्रदेश जो आहे तो. त्याच्यानंतर आहे भारतीय वाळवंट. त्याच्यानंतर आहे सेमी ॲरिड म्हणजे निम ओसाड, जिथे आपल्याला थोडीशी अशी वालुकामय अशी मृदा दिसते, जिथे सुपीकता बऱ्याच कमी प्रमाणावर आढळून येते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पुढे जायचं झालं तर हा जो सगळा ओसाड भाग आहे तो मानवी वस्तीसही फारसा अनुकूल नाही. आणि म्हणून याचा बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने किंवा जैव भौगोलिक विभागाचा जर आपण इथला अभ्यास केला तर तिथे जैव भौगोलिक विविधता मात्र भरपूर प्रमाणात दिसून येते. तर ते कुठले जीव आहेत जे अशा वाळवंटी प्रदेशात किंवा ओसाड प्रदेशातच राहतात आणि दुसरीकडे सापडत नाहीत, ते सुद्धा आपण आता पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघूया. पश्चिम घाट आहे, जिथे आपल्याला हॉटस्पॉट म्हणतो आपण त्याला, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किंवा अतिसंवेदनशील क्षेत्र ज्याला म्हणता येईल. तर हा पश्चिम घाट आहे. त्याच्यानंतर आपल्याला ईशान्य भारत आहे. त्याचप्रमाणे आपण असं म्हणू शकतो इथे की गंगेचा सपाट प्रदेश आहे, दख्खनचं पठार आहे, म्हणजे डेक्कन पेनिन्सुला अँड गॅंजेटिक प्लेन्स असे दोन्ही भाग आपल्याला इथे अभ्यासावेच लागतात. जर थोडं पुढे जाऊन बघितलं तर ईशान्य भारत आहे आणि त्याच्या पुढे बेट आणि समुद्रकिनारे आहेत. आता जेव्हा आपण बेट म्हणतो तर ही बेट वेगवेगळी आहेत. अंदमान निकोबारची निर्मिती ही वेगळ्या पद्धतीने झाली आहे, त्यामुळे तिथे आढळून येणारी जैव भौगोलिक विविधता जी आहे ती फार वेगळ्या प्रकारची आहे जर आपण त्याची तुलना ही लक्षद्वीपच्या बेटांशी केली तर. आणि म्हणून मी तुम्हाला असं नक्की म्हणेन की लक्षद्वीपची जेव्हा आपण रचना बघतो भौगोलिक दृष्ट्या, ती आहे कोरल किंवा पुळण प्रकाराची. तर ह्या भागामध्ये आपण कोरल रीफ्स मध्ये आणि अंदमान निकोबारची जर आपण बघितली निर्मितीची प्रक्रिया, तर तिथे आपल्याला व्होल्कॅनिक म्हणजेच ज्वालामुखीय पर्वत निर्मिती अशी सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजे तिथे जैविक निर्मिती नसून तिथे आपल्याला भौगोलिक निर्मिती किंवा भूगर्भातून आलेल्या तप्त तशा लावाची काय म्हणता येईल की ट्रान्सफॉर्मेशन किंवा त्या लावापासून झालेली जमीन ही आपल्याला या बेटांवरती दिसून येते. भारताला निश्चितच तिन्ही भागांकडून फार मोठा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. आणि या तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्ही कधी बघितलं असेल तर प्रत्येक समुद्र किनारा तुम्हाला काहीतरी नवीन सांगत असतो. काही ठिकाणी आपल्याला वाळूचे दांडे किंवा पुळण दिसते, काही ठिकाणी आपल्याला खनन कार्य दिसतं लाटांचं, काही ठिकाणी आपल्याला हनीकोम सारखे स्ट्रक्चर्स दिसतात किंवा ज्याला गुहा म्हणता येतील तशा सागरी गुहा दिसतात. तर काही ठिकाणी आपल्याला त्याचं डिपॉझिशन वर्क किंवा ज्याला वालुकामय असे वेगवेगळे किनारे असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे जर आपण वाळूचा रंग, वाळूचा पोत किंवा त्या मृदेचा पोत असा बघितला तर तुमच्या असं सहज लक्षात येईल की प्रत्येक किनारा हा आपल्याला एक वेगळं गुपित आपल्या समोर मांडत असतो. पुढे जाऊया.
आता जर आपला भारताचा पूर्ण अभ्यास करायचा झाला, इथे बहुविध जैवविविधता असलेला प्रदेश असं का म्हणतात भारताला, असा जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षेमध्ये, तर हे मुद्दे तुम्हाला नक्की जास्त मार्क मिळवून देतील. जर तुम्ही बघितलं तर जगातल्या 34 पैकी 4 अतिसंवेदनशील प्रभाग जे आहेत ते भारतात आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावर ही जैविक विविधता ही आपल्याला अभ्यासावी लागते. आता प्रदेशातील विशिष्ट प्रजाती म्हणजे नेमकं काय, तर एंडेमिक स्पीसीज म्हणजे अशा अशा प्रजाती की ज्या बाकी जगात कुठेही सापडत नाहीत, फक्त त्या एका प्रदेशात सापडतात. ही फार महत्वाची कन्सेप्ट आहे किंवा फार महत्वाची संकल्पना तुम्हाला आपण इथे बोलतो आहोत. तर नक्की याचा अभ्यास करा. विशिष्ट प्रजातींचं प्रमाण आपल्याकडे खूप मोठं आहे आणि जवळजवळ जगातल्या विशिष्ट वनप्रजातींपैकी 33% आपल्याला आपल्या देशामध्ये सापडतात. बघा किती मोठ्या प्रमाणावर, म्हणजे जवळजवळ 1/3 एक तृतीयांश जवळजवळ याच्यातल्या प्रजाती, वनप्रजाती ह्या आपल्या स्वतःच्या देशामध्ये ह्या निश्चित दिसून येतात. पुढे जायचं झालं तर जवळजवळ 50,000 वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला इथे दिसत असतात. ईशान्य भारतात देशातील ऑर्किडच्या प्रजातींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण खजिना आहे असं आपण म्हणतो. म्हणजे ऑर्किड्स जी आहेत किंवा ऑर्किड्सच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या खूप म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथे निश्चित दिसून येतात. आता जर पुढे बघायचं झालं तर काही एंडेमिक म्हणजे जसं आपण म्हटलं की काही विशिष्ट प्राणी किंवा प्रदेश विशिष्ट प्राणी जिथे आपल्याला सापडतात, तर अशामध्ये आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांचं प्रमाण परत एकदा 33%, उभयचर प्राण्यांचं प्रमाण जवळजवळ 62% आणि जगातल्या 35 पैकी 2 अतिसंवेदनशील. ओके, म्हणजे आता हे बघा कसं म्हटलं जातंय, काही ठिकाणी काही जे एक्सपर्ट्स म्हणतात किंवा काही जे अभ्यासक म्हणतात ते 34 पैकी 4 हे हॉटस्पॉट आहेत आपल्याकडे असं म्हणतात आणि काही लोक असं म्हणतात की जगातल्या 35 पैकी 2 अतिसंवेदनशील क्षेत्रांमध्ये भारतामध्ये समाविष्ट होतं. तर आता आपल्या अभ्यासाच्या पुस्तिकेनुसार जर आपण अभ्यास करायचा झाला तर 34 पैकी 4 अशी ही संख्या आहे. परंतु जर आपल्याला भारत सरकारच्या नवीन अशा अहवालानुसार जर आपण अभ्यास करायचा झाला तर 35 पैकी 2 अशी ही संख्या आहे. तर तसा उल्लेख तुम्ही नक्की तुमच्या पेपरमध्ये करू शकता. जैवविविधतेचे समृद्ध प्रकार आपल्याला इथे दिसून येतात आणि हे 2 समृद्ध प्रकारचे प्रदेश आपण इथे आयडेंटिफाय केलेले आहेत किंवा ओळखून त्याचा जास्त अभ्यास केलेला आहे. नक्कीच आपण याच्याबद्दल आधीच्या स्लाइडमध्ये बोललो, जे पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय आहेत. जर तुम्ही या सुंदर नकाशाकडे बघितलं तर जो इंग्लिश नकाशा आहे तो आपल्या पुस्तिकेमधून आपण इथे घेतलेला आहे अभ्यासासाठी आणि बालभारती नेहमीप्रमाणेच आपल्याला ह्या मराठी नकाशाने मदत करते. तर हा जो भाग आहे जर तुम्ही बघितलं नीट तर 5 नंबर हा जो कोकणची स्ट्रिप किंवा एक छोटीशी हिरव्या रंगाची जी पट्टी आपल्याला भारताच्या समुद्र किनाऱ्यावर दिसते, अरबी समुद्राला अगदी लागून अशी किनारपट्टी जी दिसते, तर ही जी किनारपट्टी आहे 5 नंबरचे तो आहे पश्चिम घाट. आणि म्हणून इथे जर तुम्ही बघितलं तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ आणि काही भाग थोडासा तमिळनाडूचा, बस हा पश्चिम घाट आहे आणि हा अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला जैविक विविधता इथे अभ्यास येते आपल्याला. आता त्याचप्रमाणे जर आपण दुसरं बघायचं झालं तर 8 नंबरचा जो भाग आहे तो 8 नंबरचा भाग आपण पूर्व हिमालय म्हणून ओळखतो, म्हणजेच त्याला आपण ईशान्य भारत असं म्हणतो. इथेही प्रचंड प्रमाणावर जैववैविध्य हे नोंदलं गेलेलं आहे. आता त्याची कारणं काय आहेत तेही आपण बघूया. पुढे जाऊया. तर बेट, समुद्र किनारे तुम्हाला दिसतच आहे. अंदमान निकोबार 9 नंबर आहे, लक्षद्वीप 9 नंबर आहे. 10 नंबरामध्ये आपल्याला वेगवेगळे किनारे दिसत आहेत, समुद्र किनारे जिथे वेगवेगळे त्रिभुज प्रदेश, मोठमोठ्या नद्या समुद्राला किंवा बंगालच्या उपसागराला मिळताना आपल्याला इथे दिसून येते. तर पहिला जो भाग आहे तो हिमालयाच्या पलीकडे किंवा ट्रान्स हिमालय असं ज्याला म्हणतात तो इथे दिसतोय. आता हा भाग म्हणजे नेमका कुठला भाग आहे ते आपण बघूया. पण हे भाग पाडले कसे,
म्हणजेच त्याचा भौगोलिक निकष नेमका काय आहे किंवा कुठल्या प्रकारचा अभ्यास करून आपण हे 10 वेगवेगळे भाग हे नकाशात नमूद केले आहेत. तर हवामान, ज्याच्यामध्ये पाऊस आणि तापमान याचा समावेश होतो. तसेच मातीची वैशिष्ट्य, वनस्पतीचे स्वरूप, तिथल्या वन्य प्रजातींची विविधता. आता जर तुम्ही बघितलं तर एशियातलं संपूर्ण सिंहांचे जे पॉप्युलेशन आहे किंवा सिंहांची जी संख्या आहे ती फक्त भारतात आणि त्यातही आपल्याला गीरच्या जंगलामध्ये दिसून येते. तर म्हणून असं जे विशिष्ट प्रदेश च्या ज्या प्रजाती आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला इथे निश्चित करता येतो. आता या फक्त जैविक आहेत का? तर नाही. आपण भौगोलिक निकष इथे वापरलेले आहेत तेव्हा हे प्रभाग पाडण्याचे, तेव्हा अजैविक आणि जैविक अशा दोन्ही गोष्टींचा विचार फार खोलवर जाऊन इथे केला गेलेला आहे. आणि जर आपण पुढचं लक्षात घेतलं तर ह्या पूर्ण जैव भौगोलिक क्षेत्रांचा वापर हा विविध प्रकारची शेती, वेगवेगळं पशुपालन आणि मोठ्या प्रमाणावर विकसित होत असलेलं शहरीकरण यांच्या अभ्यासाशी फार मोठ्या प्रमाणावर निगडित आहे. चला तर मग थोडंसं पुढे जाऊया. तर आपण बोलत होतो ट्रान्स हिमालयाबद्दल, म्हणजेच हिमालयाच्या पलीकडच्या भागाबद्दल. आता पलीकडचा भाग म्हणजे जर आपण परत एकदा नकाशात बघितलं तर याच्यातला 1 नंबरचा भाग म्हणजेच आपला सर्वांचा लाडका हा आपला शिरपेच असा भारताचा इथे आपल्याला दिसतोय हा 1 नंबर. आणि हा नंबर 1 आपण म्हणू शकतो की लडाख आहे, लाहोल स्पितीची व्हॅली किंवा दरी आहे. तर हा भाग जवळजवळ किती मोठा आहे बघा, 1,86,200 स्क्वेअर किलोमीटरचा हा सगळा भाग आहे. आणि लडाख, लाहोल स्पिती अशा इथल्या खूप अशा अतिशय संवेदनशील परिसंस्था इथे आपल्याला दिसून येतात. परंतु त्याच वेळी आपल्याला असं दिसेल की टरेन किंवा भूभाग हा अतिशय अवघड आहे, डिफिकल्ट टरेन ज्याला असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तिथे जाणं, तिथे राहणं हे आपल्याला क्लेशदायक ठरतं काही दिवस सुद्धा. विचार करा तिथले प्राणी, पक्षी, माणसं कशी राहत असतील, जिथे आपण म्हणतो की हिमालय जवळ असूनही लडाख हे पूर्ण असं वाळवंटी प्रदेशासारखा आपल्याला दिसून येतो. तर काय आहे याचा नेमका कशा पद्धतीने अभ्यास करावा हे आपल्याला इथे नक्की सांगता येईल. तर गवताळ प्रदेश आहे, अल्पाईन आणि स्टेपीचा प्रदेश आहे. तिथे कुठल्या प्रकारचे असे प्राणी आपल्याला इथे दिसून येतील? जर तुम्ही इथे बघितलं तर आपल्या पुस्तिकेप्रमाणे 8 ज्या शेळ्यांचे प्रकार आहेत ते इथे दाखवलेले आहेत. चित्रही मी इथे आपल्याला तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि योजना ह्या आपल्या मासिकातून मी हे खरं चित्र या एका शेळीचं किंवा ह्या शेळीचं नाही म्हणता येणार, या एका मोठ्या बकऱ्याचं आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथे ABCD अशा नॉमेनक्लेचर खाली किंवा नावांखाली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे दिसून येतात. जसं पहिल्या नंबरचा जो आहे तो हिमबिबट्या आहे, म्हणजेच 4 प्रकारची मांजर या जातीतील प्रजाती आपल्याला इथे फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अशा प्रकारे 10 विशिष्ट वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करणं इथे महत्त्वपूर्ण ठरतं. चला तर मग पुढे जाऊया आपण. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसतंय की हिमालयन असा हा भाग आहे, म्हणजेच हिमालयाचा आपल्याला पूर्ण इथे अभ्यास करता येतो. आता हा भाग बरोबर 1 नंबरच्या खाली म्हणजे दक्षिणेकडे होता असं म्हणता येईल. आता हा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला वनस्पती तर भरपूर दिसतातच, परंतु या वनस्पतींमध्ये सुद्धा ब्लू पाईन, देवदार ह्या वनस्पती जास्त दिसतात. जर तुम्ही चित्रात बघितलं तर तिथे कोन असे आपल्याला दिसतात. तर हे पाईन प्रकारच्या वृक्षाची फळं आपल्याला इथे दिसून येतात. त्याचप्रमाणे फारच रेअर या अतिशय दुर्मिळ असे असलेले काही तृणजीवी पक्षी काही इथे मांडलेले आहेत. जर तुम्ही बघितलं तर असे हे तृणजीवी पक्षी, सगळ्यात महत्वाचा मिशमिटा केन जर तुम्ही बघितलात तर इथे 3 नंबरच्या चित्रामध्ये तुम्हाला मिशमिटा केन दिसू शकतो. तर एक फर असलेला असा मध्यम आकाराचा हा तृणजीवी गवतावर जगणारा प्राणी आपल्याला इथे अभ्यासता येतो. तर अशी ही जैवविविधता आपल्याला भरपूर काही नवीन नवीन गोष्टी नक्की शिकवते.
आता भारतीय वाळवंट हे फार मोठं वाळवंट आहे, ज्याला आपण थरचं वाळवंट असं म्हणतो. गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये हे वाळवंट पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये साप किंवा सरपटणारे प्राणी किंवा सरड्यांच्या प्रजाती तर आपल्याला नक्की दिसतात, किंवा अगदी सहज साधा अभ्यास केला असेल वाळवंटाचा तर हे आपल्याला नक्की कळतं की तिथली मृदा ही सुपीक नाही. तिथे सबंध वालुकामय प्रदेश असल्यामुळे जास्त झाडं झुडपं सुद्धा नाही. मग अशा ठिकाणी कोण असतं तर उंट असतो. हा आपण लहानपणी अभ्यास केलेला आहे. परंतु त्याही पुढे जाऊन जर आपण बघितलं तर वाळवंटी कोल्हे, वाळवंटी मांजरे ही आपल्याला इथे जास्त दिसून येतात. तुम्ही इथे बघितलं तर डेझर्ट कॅट असं इथे त्याचं नाव आहे. तर ह्या सगळ्या भागांचा अभ्यास हा इथे आपल्याला अपेक्षित आहे. पुढे बघितलं तर निम ओसाड असा हा भाग आहे. आता निम ओसाड म्हणलं आपण परत एकदा थोडसा इथे भाग बघूया नकाशाचा. तर हा निम्न वाळवंटी किंवा निम ओसाड प्रदेश जो आहे तो 4 नंबरने दाखवला गेलाय. म्हणजेच 3 नंबरचा आहे ते थर वाळवंटाचा हृदय असं म्हणता येईल, आणि बाकीचा जो भाग आहे ते शरीर त्या वाळवंटाचा असं थोडक्यात म्हणता येईल. त्यामुळे 4 नंबरचा भाग हा आपल्याला इथे दिसून येतो. आता हा 4 नंबरचा भाग बघा, परत गुजरात आहे, थोडासा भाग मध्य प्रदेशचा आहे, वरती थोडासा आपल्याला पंजाब हरियाणाचाही भाग काही आपल्याला दिसतो, आणि निश्चितच राजस्थानचा मोठा प्रदेश इथे समाविष्ट होतो. तर ह्या भागानुसार आणि तसंच दख्खनच्या पठारानुसार मी पश्चिम भाग मुद्दाम वेगळा ठेवलाय, पश्चिम घाट मुद्दाम वेगळा ठेवलाय. 4 आणि 6 आपण आधी बोलून घेऊ आणि मग पश्चिम घाटाकडे वळूया. हा पूर्ण भाग बघून घ्या. 4 नंबरचा आणि 6 नंबरचा हा लागून असलेला प्रभाग आहे, आणि हा निम्न वाळवंटी ते दख्खन पठार हा असा सलग भाग वाढलेला असल्यामुळे दख्खनचा पठारही फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला बायोडायव्हर्सिटी किंवा जैविक विविधता हे दाखवून देतं. आता आपण पुढे जायचं झालं तर आपल्याला इथे पश्चिम घाटांच्या पर्वतरांगा दिसून येतील. आता हा एक हॉटस्पॉट आहे ना, आपण असं म्हणलं होतं की हा एक अतिशय संवेदनशील असा भाग आहे. म्हणजेच इथे फार मोठ्या प्रमाणावर प्रदेश विशिष्ट वनस्पती आणि प्रदेश विशिष्ट प्राण्यांच्या प्रजाती या सापडतात. आणि हे जर बघितलं तर अगदी सायलेंट व्हॅलीचा सुद्धा इथे उल्लेख करावा लागेल, की केरळची जी सायलेंट व्हॅली आहे त्याचाही समावेश आपल्याला ह्या पश्चिम घाटांच्या पर्वतरांगांमध्येच करावा लागतो. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू यामध्ये सबंध ही पर्वतरांग ही पसरलेली आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये या पश्चिम घाटाला सह्याद्री डोंगर रांग असंही किंवा पर्वत शृंखला असंही म्हणतो आपण. आता जेव्हा आपण दख्खनचं पठार म्हणतो तेव्हा काही विशिष्ट प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना आपल्याला इथे नमूद केलंच पाहिजे, त्यांच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. नंबर 1 आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हरणं दिसून येतात. म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर शिंग असलेली किंवा चितळ अशा अशा प्रकारात मोडणारी किंवा निलगिरीचे तार अशा प्रकारात मोडणारी ही हरण जातीची प्रजातीची वेगवेगळे प्राणी आपल्याला इथे निश्चित दिसून येतात. त्याचप्रमाणे आपल्याला फारच दुर्मिळ परंतु दख्खनच्या पठारावर आपल्याला नक्की जंगल भागात किंवा जिथे आपल्याला फार मोठी वाढ आहे वनस्पतींची किंवा हिरवळ आहे बऱ्यापैकी, तिथे आपल्याला हा निश्चित सापडतो. पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा अगदी आपल्या स्वतःच्या इग्नूच्या सेंटरच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला ग्रे हॉर्नबिल हा पक्षी बघायला मिळतो. जर तुम्ही त्या झाडांचा फार खोलात जाऊन बघितलं असेल किंवा नक्की त्याचं निरीक्षण केलं असेल ना, तर तुम्हाला ग्रे हॉर्नबिल हा पुण्यात फार मोठ्या प्रमाणावर सापडेल. जरूर या, बघा. आणि डेक्कन सारख्या प्रदेशात किंवा आपल्या एरियामध्ये जिथे आपलं ऑफिस आहे, जिथे आपलं सेंट्रल ऑफिस आहे, तिथे सुद्धा आपल्याला हा ग्रे हॉर्नबिल पक्षी अतिशय सोप्या पद्धतीने बघता येतो. आता पुढे जाऊन जर बघायचं झालं तर प्रदेश विशिष्ट खारी आपल्याकडे खूप आहेत. मी तर म्हणेन प्रचंड आहेत. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 फार प्रदेश विशिष्ट खारी या आपल्याला सहज ओळखता येतात आपल्याला दख्खनच्या पठारावरच फक्त. आणि म्हणून या सगळ्याचा अभ्यास आपल्याला इथे नक्की करावा लागतो. पुढे जाऊया. गंगेच्या सपाट प्रदेश जो आहे, आश्चर्य वाटेल तुम्हाला की हा
निव्वळ एक अतिसुपीक प्रदेश नसून इथे फार मोठे जैविक विविधता ही आढळते आणि कितीतरी लोकांना हे माहितीच नसतं की अशा ह्या विस्तृत गंगेच्या संबंध पात्रामध्ये आपल्याला डॉल्फिन आणि ड्युगॉंग सारखे मोठे प्राणी सुद्धा सापडतात. आता ड्युगॉंग कसा दिसतो, काय आहे, नक्की शोधून काढा. डॉल्फिनचं चित्र इथे आपण आपल्या पुस्तकीमधलंच उचललेलं आहे. गॅंजेटिक डॉल्फिन किंवा गंगेतील डॉल्फिन हा फार मोठ्या आकाराचा असतो, नक्की बघा. त्याचप्रमाणे चिंकारा, नीलगाय, काळवीट यासारखी मोठी हरिण जातीतील किंवा प्रजातीतील प्रकारही आपल्याला इथे आढळून येतात. ईशान्य भारत तर परत एकदा आपल्याला हॉटस्पॉट म्हणावं लागेल. चित्राकडे बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की किती मोठी जैविक विविधता आपल्याला ईशान्य भारतात सापडते. तर ब्रह्मपुत्रेचं फार मोठं खोरं हे आपल्याला कारणीभूत ठरलेलं दिसतंच, पण त्याच प्रमाणात जर तुम्ही लक्षात घेतलं तर हा भाग हिमालय आणि पठाराचा संगम जिथे होतो तिथून सुरुवात होते या भागाची. आणि म्हणूनच इथे जर बघितलं तर आपल्याला सर्वात जास्त हत्तींची संख्या, त्याचप्रमाणे प्रदेश विशिष्ट असे हे गेंडे, गवे, रानरेडे आणि दलदलीच्या प्रदेशात आढळणारी हरणं ही आपल्याला नक्की दिसून येतील. इथे एका लंगूर नावाच्या गोल्डन लंगूर नावाच्या माकडाचं सुद्धा चित्र या फोटो हा आपण इथे दाखवलेला आहे. आता हे फोटो नक्कीच आपल्याला भारत सरकारने उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या अहवालांमध्ये आणि योजनांसारख्या त्यांच्या पब्लिकेशन्समध्ये. त्याच्या पुढे जाऊन बघायचं झालं तर 9वा आणि 10वा प्रदेश भारताचा हा बेट आणि समुद्र किनाऱ्यांनी व्यापलेला आहे. तर इथे आपल्याला अंदमान निकोबार, लक्षद्वीप अशी बेट आहेत. पण ही दोनच नाही तर ही एक शृंखला आहे, साखळी आहे आणि त्यामध्ये 348 वेगवेगळी बेट आपल्याला इथे निश्चित दिसून येतात. तर ही जी बेट आहेत ती त्यांचा निव्वळ सागरी जीवनासाठी त्यांचं महत्व नसून त्यांच्या प्रदेश विशिष्ट जातींसाठी जास्त महत्वाचं आहे. जर तुम्ही बघितलं तर 15,000 फुलांच्या जाती इथे सापडतात. 200 प्रदेश विशिष्ट प्रजाती फुलांच्या आपल्याला इथे निश्चित दिसून येतात. आता वेगवेगळे समुद्र किनारे जर म्हणजे पूर्वेचा पश्चिमेचा असं दोन्ही बघितले भारताचे तर जवळजवळ 5,689 किलोमीटर आपल्याला इथे समुद्र किनारा दिसतो. आणि त्याच्यात अशी सुंदर समुद्र कासव आणि सुंदरबनमध्ये आढळणारा वाघ हे नमूद करण्यासारख्या प्रजाती आपल्याला इथे निश्चितच मांडता येतात. आता या नंतरचा जो भाग आहे जे 10 आपण बघितले मुद्दे ते तर परीक्षेसाठी फार महत्वाचे आहेतच, पण त्याचप्रमाणे एक फार मोठा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारला जातो आणि तो म्हणजे जैवविविधतेची मूल्ये नेमकी काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे भाग पाडता येतात. एक तर ज्याचा आपण डायरेक्ट उपयोग करून घेतो म्हणजे प्रत्यक्ष त्याची मूल्य आहेत आणि अप्रत्यक्ष अशी मूल्य आहेत. आता ह्याच्यातही दोन वेगवेगळे भाग आहेत. मराठी ट्रान्सलेशन जे आहे, मराठी जो आपल्याला इथे आकार दिसत आहे तो संबंध आपण बालभारतीच्या पुस्तकातून इथे घेतलेला आहे अभ्यासासाठी. त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष मूल्य आणि अप्रत्यक्ष मूल्य दिसतात, जिथे आपल्याला उपभोगी मूल्ये, उत्पादक मूल्य दिसून येतात आणि त्याचप्रमाणे अप्रत्यक्ष मूल्यांमध्ये पर्यावरणीय मूल्य, सामाजिक मूल्य, नैतिक मूल्य, सौंदर्य मूल्य आणि वैकल्पिक मूल्य ही आपल्याला दिसून येतात. तर यांचा जो भाग आहे किंवा यांचा जे आपल्याला अभ्यास आपण करू शकतो तर त्याचा विचार करायचा झाला तर जैवविविधतेची प्रत्यक्ष मूल्ये म्हणजे उपभोगी मूल्ये आणि उत्पादक मूल्ये असं आपण त्याचं वर्गीकरण निश्चित करू शकतो. तर उपभोगी मूल्य म्हणजे नेमकी कुठली आहेत तर अन्न, चारा, इमारती, लाकूड, इंधनाचे लाकूड वगैरे वगैरे. आपण जे नेहमी जैव इंधन म्हणतो तेही इथे आपण निश्चितच मांडू शकतो. पुढे बघायचं झालं तर आपल्याला उत्पादक मूल्य बघता येईल. आता उत्पादक मूल्यांमध्ये आपण व्यापारदृष्ट्या काढलेल्या किंवा विकल्या जाणाऱ्या डिंक, मध किंवा अन्नमूल्य किंवा वनौषधी किंवा सौंदर्य प्रसाधनं, वस्त्रधागे, वेष्टन वस्तू किंवा वेष्टन वस्तू म्हणजे पॅकेजिंगचं मटेरियल असं ज्याला म्हणता येईल, जैव इंधन, बांधकाम साहित्य या सगळ्यामध्ये आपल्याला उत्पादक मूल्य हे निश्चित ओळखता येतं. माफ करा. या सगळ्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर त्याच्यातही पहिला भाग जो आहे तो
प्रत्यक्ष मूल्यांचा जो आपण भाग बघितला, तर प्रत्यक्ष मूल्यांमध्ये आपण परत उपयोगी, अ, उपभोगी मूल्ये आणि उत्पादक मूल्ये अशी 2 प्रकारची मूल्ये आपण इथे बघितली. आणि त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर अप्रत्यक्ष मूल्यांचा अभ्यास करताना आपल्याला पर्यावरणीय मूल्य सगळ्यात महत्वाचं आपल्याला इथे बघता येतं. हे एक सुंदरसं आपलं ईशान्य भारतातील तळं आहे, जिथे एक विशिष्ट परिसंस्था ही विकसित होत असते. आणि म्हणून आपल्याला इथे असं म्हणता येईल, की जेव्हा आपण अशा वेगवेगळ्या पर्यावरणीय किंवा परिसंस्थांचा जेव्हा आपण विचार करतो, अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला निश्चित असं लक्षात येईल, की पर्यावरण सांभाळून ठेवण्यासाठी आपल्याला याची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे. म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हटलं, की भारत हा 17 सर्वोत्कृष्ट बहुविध जैवविविधता असणाऱ्या देशांमधील एक आहे. त्याचप्रमाणे 1,15,000 वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजाती, प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला इथे दिसून येतात. त्याचप्रमाणे जर आपण पुढे म्हणायचं झालं तर 15% जगातल्या वनस्पती आपल्याला इथे दिसून येतात. तर ईशान्य भारतामध्ये जे ऑर्किड्स आहेत तेही फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि त्यांचा खजिना फार मोठा आहे असं आपल्याला म्हणता येईल. जर आपण प्राणी प्रजातींच्या बद्दल जास्त म्हणायचं झालं किंवा अभ्यास करायचा झाला, तर आपल्याला माहिती असणाऱ्या सर्वसाधारणपणे 92,000 ज्या वेगवेगळ्या प्रकार त्याच्यापेक्षाही जास्त अशा ज्या प्रजाती आहेत, त्यापैकी आपल्या कीटकांच्या प्रजाती आपण मगाशी अभ्यासल्या किंवा ज्यांचा नंबर आपण बघितला किंवा संख्या आपण बघितली. सरपटणारे प्राणी जे 33% आहेत, जे उभयचर आहेत ते 62% आहेत. म्हणजेच जैवविविधतेचे पर्यावरणीय मूल्य हे फार मोठे आहे. पण त्याचप्रमाणे समुद्री गवत किंवा मासे, वेगवेगळ्या प्रकारचे कवचधारी किंवा कवचधारी प्राणी किंवा मृदू शरीर असलेले प्राणी किंवा ज्यांना पाठीचा कणा नाही असे असलेले प्राणी, कवच असलेले प्रवाळ युक्त निर्मिती किंवा कोरल रीफ ज्याला म्हणतात, किंवा सरपटणारे किंवा सस्तन प्राणी मॅमल्स ज्याला म्हणतात, असेही वेगवेगळे प्राणी आपल्याला इव्हन ॲक्वॅटिक समुद्राच्या परिसंस्थांमध्ये दिसतात. तर ह्या सगळ्याचा अभ्यास हा पर्यावरणीय मूल्यामध्ये निश्चितच होतो. आता दुसरा भाग जर बघायचा झाला तर त्याला म्हणतो आपण सामाजिक मूल्य. आता ह्यामध्ये सामाजिक मूल्यांसाठी आपल्याला निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर समाजाच्या भविष्याचा विचार करावा लागतो. जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या खाण्यायोग्य पिकांच्या ज्या जातीमध्ये आपण त्यांचं रूपांतर केलेलं आहे, त्या वनस्पतींचं खाण्याच्या वनस्पतींमध्ये किंवा झाडांमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. अशा जवळजवळ 49,000 वनस्पती आपण इथे बघू शकतो. आता 18,000 प्रजाती ह्या झाडांच्या किंवा मोठ्या झाडांच्या आहेत इथे. तर 166 प्रमुख पिकं किंवा मुख्य पिकं आपण इथे घेत असतो. तर अशा पद्धतीने आपण याचा जर अभ्यास केला तर निश्चित आपल्याला दिसून येईल की कंदमुळांच्या जवळजवळ 145, पालेभाज्यांच्या 521, फुलांच्या 101, फळांच्या 647, बिया आणि शेंगांच्या 118 प्रजाती इथे आपल्याला नक्की दिसून येतात. आणि म्हणून आपल्याला भारतीय जैवविविधता ही अभ्यासावी लागते. आता याचं सौंदर्य मूल्य मी सांगायला नकोच आहे आपल्या चित्रामध्ये इथे निश्चितच उद्धृत झालेलं आहे. वैकल्पिक मूल्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात असा अभ्यास करतो की या सगळ्या वनस्पतींचा पुढील पिढीसाठी किंवा शाश्वत विकासासाठी कसा उपयोग करता येईल, म्हणून भविष्यातील उपयोग आपण इथे बघतो. तसंच सांस्कृतिक मूल्य त्यांचं काय आहे तेही आपण इथे अभ्यासतो. आता शेवटचा भाग काही मिनिटाचा आपण 2 मिनिटाचा बघायचा झाला तर जैवविविधतेला असलेले धोके आपण धडा नंबर 7 मध्ये बघणार आहोत, 7-8 मध्ये बघणार आहोत. तर इथे आपल्याला त्यांच्या अधिवासाची हानी जी होतीये त्याच्याबद्दल विचार करावा लागेल. जो ऱ्हास मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तिथे बघावं लागेल. विखंडन त्यांचं होतंय या सगळ्या परिसंस्थांचं ते बघावं लागेल. संसाधनांचा अतिरिक्त वापर जो आपण करतोय नागरीकरणाच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली जी जंगलांची कत्तल होतीये तर त्या संदर्भात आपल्याला इथे बोलावं लागेल. अतिचराई किंवा अतिशय जास्त प्रमाणावर मासेमारी, त्याचप्रमाणे बाहेरून आलेल्या परकीय प्रजाती
त्या अतिशय आक्रमक असतात आणि प्रदेशांवर कब्जा करतात असं म्हणता येईल. तर त्यांचाही थोडासा आपल्याला अभ्यास या जैवविविधते असलेल्या धोक्यांमध्ये करावा लागेल. प्रदूषणाला तर टाळून चालणारच नाही आणि त्याचं उत्तरदायित्व म्हणून आपल्याला निश्चितच वैश्विक तापमानात वाढ झालेली दिसून येते आणि त्याबद्दल आपल्याला इथे मोठ्या प्रमाणावर चर्चा करावी लागेल. तर हा भाग आपण पुढच्या वेळी किंवा त्याच्या पुढच्या वेळी निश्चितच चर्चेला घेऊ. आजच्या भागासाठी इथेच थांबूया. ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.